Hello. In this topic, in this lecture, we are discussing about electrostatic force due to continuous charge distribution. Continuous charge distribution म्हणजे काय वळांनो? कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्यूशन म्हणजे चार्जचं जे डिस्ट्रीब्यूशन आहे ना, एखाद्या सिस्टमवरती काय आहे की कंटिन्युअसली म्हणजे दोन चार्जमध्ये पेस खूप कमी आहे. चार्ज मग ते पॉझिटिव्हली चार्ज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट असतील, नेगेटिव्हली चार्ज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट असतील. पण आपल्याला काय म्हटलंय की आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काढायचा आहे. कोणामुळे काढायचा आहे? कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्यूशन, जिथं इलेक्ट्रिक चार्जचं कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्यूशन झालंय त्या ठिकाणी त्या पॉईंटवरती आपल्याला काय करायचंय? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स फाइंड करायचा. आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल इथं की आता आपल्याला काय करावं लागेल? आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्यूशन म्हणजे काय? असं चार्ज डिस्ट्रीब्यूशन द रिजन इन विच द रिजन हा काय आहे की द रिजन असं रिजन आहे द रिजन इन विच द डिस्ट्रीब्यूशन ऑफ विच चार्जेस आर डिस्ट्रीब्युटेड in which the chargesचं डिस्ट्रीब्यूशन कसं झालेलं आहे? चार्जेस क्लोजली स्पेस म्हणजे दोन चार्जेसमध्ये बघ काय इथं काय स्पेस खूप कमी आहे. ज्या वेळेस इलेक्ट्रिक चार्जेसचं दोन चार्जेसमध्ये पेस कमी असेल त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो? इलेक्ट्रिक. इट इज said to be the distribution of charge is continuous charge distribution. The distribution said to be distribution of charge is continuous charge distribution. Continuous charge distribution. बाळांनो, कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्यूशन जे आहे ते कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्यूशन कधी म्हणणार आहे? ज्यावेळेस इलेक्ट्रिक चार्जचं एखादा सिस्टम आहे त्या सिस्टमवरती इलेक्ट्रिक चार्जेसचं डिस्ट्रीब्यूशन झालेलं आहे. ते पण कसं झालेलं आहे? त्या दोन चार्जेसच्या मध्ये पेस खूप कमी आहे. आता पेस खूप कमी आहे त्यावेळेस आपण त्याला काय म्हणणार आहे? इलेक्ट्रिक चार्जचं जे डिस्ट्रीब्यूशन आहे ते कसं आहे? कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्यूशन आहे. बरं ठीक आहे सर, मला कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्यूशन कळालं. कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्यूशन कसं असणार हे क्लिअर झालं मला. आता कंटिन्युअस चार्जच्या नंतर मला काय पाहिजे की मला फाइंड करायचंय इलेक्ट्रिक चार्जचं जे डिस्ट्रीब्यूशन आहे ना. कंटिन्युअस चार्जचे काही टाइप्स वगैरे पडतात का? हो, नक्कीच. कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्यूशन जे आहे ते 3 टाइपमध्ये डिवाइड केलं जातं. ठीक आहे, किती टाइपमध्ये? कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्यूशन जे आहे, आता कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्यूशन charge distribution are distributed are 3 types. किती टाइप्स आहे तुमचं? 3 टाइप्स आहे. कोणकोणत्या टाइप्स आहेत बाळांनो? 3 टाइप्स. पहिली टाइप्स आहे बघा, पहिली लिनियर चार्ज डिस्ट्रीब्यूशन. लिनियर चार्ज डिस्ट्रीब्यूशन. बरं ठीक आहे. चार्ज कसा डिस्ट्रीब्यूट झाला? 1D म्हणजे वन डायरेक्शन, एका डायरेक्शनने चार्ज डिस्ट्रीब्यूशन झालेलं. सेकंड आहे सरफेस चार्ज डिस्ट्रीब्यूशन. बरं ठीक आहे, सरफेस चार्ज डिस्ट्रीब्यूशन. सर सरफेस काय असणार आहे? 2 डायमेन्शनल असणार आहे. सो सरफेस चार्ज डिस्ट्रीब्यूशन 2 डायमेन्शनमध्ये सरफेस चार्जचं डिस्ट्रीब्यूशन झालेलं असेल. ठीक आहे, 2D 1D 2D. आणि तिसरं डिस्ट्रीब्यूशन व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्यूशन. काय? व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्यूशन झालेलं आहे. ठीक आहे, तिसरं डिस्ट्रीब्यूशन कोणतं आहे? व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्यूशन आहे. ठीक आहे, व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्यूशन त्याला तुम्ही काय म्हणतात? 3D मध्ये गेला. आता लिनियर चार्ज डिस्ट्रीब्यूशन जे असतं ते लॅम्बडाने डिनोट केलं जातं, सरफेस चार्ज डिस्ट्रीब्यूशन सिग्माने, आणि व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्यूशन जे असतं व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्यूशन आहे. व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्यूशन आपण कशाने डिनोट करणार आहे? डेल्टाने डिनोट करणार आहे. कशाने? डेल्टाने. व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्यूशन किंवा डेन्सिटी, व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी म्हणतो आपण याला. यालाच दुसरं पण एक नाव आहे की सरफेस चार्ज डेन्सिटी, व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी, त्यानंतर व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी, लिनियर चार्ज डेन्सिटी. याला पण आपण काय म्हणू शकतो की
व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन, लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन ते 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल. तर या ठिकाणी काय असणार आहे की 1 डायमेन्शनल लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन जे असणार आहे ते एकाच डायरेक्शन असणार आहे. सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हटल्यानंतर काय असणार आहे की सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हटल्यानंतर पूर्ण एरियामध्ये काय असणार आहे तुमचं चार्जचं हे जो एरिया आहे त्याचा डिस्ट्रीब्युशन असणार आहे. आणि व्हॉल्यूम म्हणजे 3 डायमेन्शनल मध्ये जावं लागणार आपल्याला. ठीक आहे, 3D व्ह्यू मध्ये आपल्याला चार्जचं डिस्ट्रीब्युशन झालेलं असणार आहे. ठीक आहे, पहिल्यांदा बघायचं आपल्याला. आता हे क्लिअर आहे की मला आता सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन, चार्ज कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन क्लिअर आहे. त्याचे टाईप बी क्लिअर आहेत मला. किती टाईप येतं? 3 टाईप येतं. ठीक आहे, सरफेस चार्ज डेन्सिटी, सरफेस चार्ज कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय असणार आहे की असं रिजन आहे बाळांनो ज्या रिजन मध्ये चार्जचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे पण त्यांच्यामध्ये जो चार्जचा स्पेस, दोन चार्ज मध्ये जो स्पेस आहे तो स्पेस खूप स्मॉल आहे, त्याला काय म्हणतो आपण? कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणतो. आणि ते कंटिन्युअस चार्ज जे आहे ते 3 टाईप मध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले आहे. 3 टाईप मध्ये कोणकोणत्या? लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन, त्यालाच लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणतोय. सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन, सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणतोय. व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन, व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणतोय. ठीक आहे, क्लिअर आहे? हे झालं क्लिअर आहे. हे जर क्लिअर असेल पहिल्यांदा आपण बघणार आहे लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन. आता लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणजे 1 डायमेन्शनल डिस्ट्रीब्युशन, 1 डायमेन्शनल 1D बघायचं आहे आपल्याला. 1D त्यालाच लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणतो. काय म्हणतो याला? कशाने दाखवणार आहे? लॅम्बडा. ठीक आहे, आता पहिला पॉईंट ह्याच्यामधला काय राहणार आहे? इट इज डेनोटेड बाय लॅम्बडा. कशाने दाखवणार बाळांनो? लॅम्बडाने दाखवणार आहे. क्लिअर आहे? कशाने दाखवणार आहे? लॅम्बडाने. दुसरा पॉइंट, इट इज डिफाइंड as the चार्ज पर युनिट. डिफाइन ॲज द काय म्हणणार आहे की द चार्ज पर युनिट लेंथ. चार्ज क्यू पर युनिट लेंथ ऑफ द चार्ज डिस्ट्रीब्युशन. लेंथ किती? जिथपर्यंत तुमचा चार्ज डिस्ट्रीब्युशन झालेला आहे. लेंथ ऑफ द चार्ज डिस्ट्रीब्युशन. क्लिअर आहे? चार्ज डिस्ट्रीब्युशन मध्ये जो भी चार्ज डिस्ट्रीब्यूट झालेला आहे त्याला लेंथ ऑफ द चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणतो. थर्ड काय? तिसरा पॉइंट काय म्हणू शकतो की लॅम्बडा जो आहे ना सर, काय आहे? चार्ज पर युनिट लेंथ आहे. चार्ज पर युनिट काय आहे? लेंथ आहे. ओके, चार्ज पर युनिट लेंथ आहे. सर मला चार्जने कशाने दाखवतो? मी चार्जला क्यू ने दाखवतो. लेंथला कशाने दाखवतोय? एल ने दाखवतोय. लेंथला कशाने दाखवतोय? एल ने दाखवतोय. ठीक आहे, एल ने दाखवतोय. आता बघा काय म्हणलंय की लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे. कन्सिडर करा की एक रॉड आहे त्याच्यावरती चार्ज कसा डिस्ट्रीब्यूट झालेला आहे? कंटिन्युअस. चार्ज किती आहे? क्यू. त्या रॉडची लेंथ किती आहे? एल अमाऊंट ऑफ लेंथ आहे. एल लेंथ आहे. ठीक आहे, एल काय आहे? लेंथ ऑफ रॉड. आणि क्यू काय आहे तुमचा? चार्ज ऑन रॉड. चार्ज रॉड वरती टोटल चार्ज किती आहे? तो क्यू चार्ज आहे. ठीक आहे, तो कसा डिस्ट्रीब्यूट झालेला असणार आहे? लिनियरली. मग मी ह्याला कसं दाखवू शकतो? त्याला दाखवू शकतो की जे चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे ना लॅम्बडा इज इक्वल टू काय असणार आहे सर? डेल्टा क्यू अपॉन डेल्टा एल. इथं माझं काय राहणार आहे? चार्ज डिस्ट्रीब्युशन राहणार आहे. ठीक आहे, सांगतो थोडंसं पुढे जाऊ द्या, सांगतो. क्लिअर आहे सर? इथं थोडं कळायला अडचण चालली, थांबा. काय म्हणलंय की मी लॅम्बडा इज इक्वल टू काय म्हणलंय? डेल्टा क्यू बाय डेल्टा एल. ठीक आहे, डेल्टा एल म्हणजे आता कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे. चार्जचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे? कंटिन्युअस आहे सर. कंटिन्युअस असल्यामुळं काय की चार्ज त्यांच्यामध्ये स्पेस कमी आहे त्यावेळेस मी कंटिन्युअस म्हणतो. मग मला काय करावं लागेल? एक स्मॉल एलिमेंटल एरिया कन्सिडर करावं लागेल ज्याच्यामध्ये माझा चार्ज किती असणार आहे? डेल्टा क्यू. त्याची लेंथ किती आहे? डेल्टा एल. मग स्मॉल एलिमेंटल एरिया कन्सिडर केला की काय असणार आहे की स्मॉल एलिमेंटल एरिया कन्सिडर केला तर तुम्हाला तिथं डिफाईन करता येईल. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये जर तुमचं SI युनिट काय राहणार आहे? ह्याचं SI युनिट ऑफ लॅम्बडा इज काय राहणार आहे? कुलोम्ब पर युनिट लेंथ.
कुलोम डेट चार्ज ह्याचं युनिट काय आहे कुलोम, ह्याचं युनिट काय आहे लेंथचं युनिट काय आहे लेंथचं युनिट आहे तुमचं लेंथचं युनिट काय आहे लेंथचं युनिट मीटर म्हणजे काय राहणार आहे कुलोम कुलोम पर मीटर. ठीक आहे कुलोम पर मीटर किंवा कुलोम पर मीटर हे काय झालं माझं युनिट झालं एसआय युनिट. ठीक आहे एसआय युनिट झालं. बरं ठीक आहे जर मी इलेक्ट्रिक फोर्स ॲट पॉइंट ड्यू टू लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन काय काढलं मी कन्सिडर केलं इलेक्ट्रिक फोर्स काय काढायचं आहे मला इलेक्ट्रिक फोर्स ड्यू टू कशामुळं ड्यू टू किंवा ॲट अ पॉइंट इलेक्ट्रिक फोर्स काढायचा मला कुठं इलेक्ट्रिक फोर्स ॲट अ पॉइंट ड्यू टू लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन मुळे मला काय करायचं आहे लिनियरली चार्ज डिस्ट्रीब्यूट झालेला आहे एका ठिकाणी. कन्सिडर करा की इथं तुमचा एक्स ॲक्सिस आहे हा एक्स ॲक्सिस आहे वाय ॲक्सिस आहे. ठीक आहे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आणि इथं झेड ॲक्सिस. ओके ठीक आहे असू द्या झेड ॲक्सिस इथं आपला ओरिजिन असणार आहे. ठीक आहे ओरिजिन आहे इथं चार्जचं तुमचं कसं आहे लिनियरली चार्ज डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. इथं चार्ज कसा डिस्ट्रीब्यूट झालेला आहे लिनियरली आणि त्या लिनियरली चार्ज डिस्ट्रीब्युशन पासून क्यू नॉट हा एक पी पॉईंट आहे पी पॉईंटवर क्यू नॉट एक चार्ज ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती मला काय करायचं आहे इलेक्ट्रिक फील्ड फाइंड करायची इलेक्ट्रिक फोर्स फाइंड करायचा आहे मला इलेक्ट्रिक फोर्स फाइंड करायचा आहे. तर मी काय कन्सिडर करतोय हे डिस्टन्स आर कन्सिडर केलं ठीक आहे हे डिस्टन्स आर कन्सिडर केलंय आणि आरच्या नंतर ज्या पॉईंट पासून कन्सिडर केलंय की मी इथून दुसरा पॉईंट घेतो हे डिस्टन्स काय आहे आर डॅश कन्सिडर केलं आणि दोन आता इथं मी कुलोम्स लॉ अप्लाय करतो कुलोम्स लॉ ह्यांच्यामधला अप्लाय करण्यासाठी इथं फोर्स आहे हा जो फोर्स आहे ते डिस्टन्स काय आहे तुमचं आर नॉट आहे. ठीक आहे म्हणजे आर नॉट इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं आर नॉट राहणार आहे. मग ह्या चार्ज किती डिस्ट्रीब्यूट आहे ह्याच्यावरती क्यू अमाऊंट ऑफ चार्ज डिस्ट्रीब्यूट आहे पण लिनियर चार्ज आहे ह्याच्यावरती चार्ज कसा आहे क्यू आहे ह्याची लेंथ किती आहे लेंथ एल आहे. मग लिनियर चार्ज डेन्सिटी तर मला माहिती लिनियर चार्ज कसा काढायचा चार्ज पर युनिट लेंथ काढायची मला चार्ज पर युनिट लेंथ. मग मला काय करायचं टोटल चार्ज जो आहे तो डीएल एवढ्या एलिमेंटमध्ये डिस्ट्रीब्यूट झाला. मी काय केलं स्मॉल एलिमेंटल एरिया इथं कन्सिडर केला ज्याच्यावरती चार्ज किती आहे तुमचा त्याच्यावरती चार्ज क्यू आहे. ठीक आहे चार्ज डी क्यू आहे आणि चार्ज डी क्यू असताना मी जर डी क्यू चार्ज काढला तर डी क्यू चार्ज किती येणार तुमचा लॅम्बडा इंटू डी एल येणार आहे. ओके सर ठीक आहे लॅम्बडा इंटू डी एल होणार. मला काय करायचं इलेक्ट्रिक फोर्स काय करायचा आहे इलेक्ट्रिक फोर्स फाइंड करायचा इथं एखाद्या पी पॉईंट कंटिन्युअस चार्ज सिस्टममुळं पी पॉईंटवरती इलेक्ट्रिक फोर्स फाइंड करायचा आहे. तर इलेक्ट्रिक फोर्स काय असणार तुमचा के पण क्यू कोणता राहणार आहे तुमचा चार्ज कोणता आहे एक मिनिट डी क्यू इंटू क्यू नॉट अपॉन डिस्टन्स काय आहे ह्याच्यामध्ये डिस्टन्स काय आहे आरचा स्क्वेअर. चार्ज ह्याच्यावरती काय राहणार आहे इथं डी क्यू चार्ज राहणार आहे तुमचा किती चार्ज राहणार आहे डी क्यू याची लेंथ किती डी एल आहे. बरं मला सांगा हे डी क्यूचं व्हॅल्यू किती डी क्यूची व्हॅल्यू किती आहे मग डी क्यूची व्हॅल्यू पुट करा काय येणार आहे के ची व्हॅल्यू 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉट. ठीक आहे इथं तुमचं डिस्टन्स जे असणार आहे डिस्टन्स जे आर नॉटचा स्क्वेअर होता. ठीक आहे आर नॉटचा स्क्वेअर होता. डी क्यूची व्हॅल्यू किती आहे तुमच्या डी क्यूची व्हॅल्यू आहे लॅम्बडा इंटू डी एल क्यू नॉट. इथं तुमचा क्यू नॉट होता ह्या क्यू नॉटला इकडं आणलं क्यू नॉट बाय 4 पाय ॲप्सिलॉन नॉट लॅम्बडा अपॉन डी एल अपॉन काय राहणार आहे आर नॉटचा स्क्वेअर. ठीक आहे पण हे कसं आहे डी एल कसं आहे व्हॅरिएबल आहे मग इंटिग्रेशन टाकावं लागलं मला इंटिग्रेशन कुठून कुठपर्यंत 0 to L लेंथपर्यंत त्याचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. कुठपर्यंत डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे 0 to L लेंथपर्यंत डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. मग इलेक्ट्रिक फोर्स काय येणार आहे तुमचा इलेक्ट्रिक फोर्स जो असणार आहे क्यू नॉट बाय 4 पाय ॲप्सिलॉन नॉट इंटू इंटिग्रेशन 4 पाय ॲप्सिलॉन नॉट. इथं तुमचा आर नॉटची व्हॅल्यू काय आहे लॅम्बडा डॉट इंटिग्रेशन ऑफ 0 to L लॅम्बडा डॉट डी एल अपॉन आर नॉटची व्हॅल्यू काय आहे आर नॉटची व्हॅल्यू जी असणार आहे तुमची आर मायनस आर डॅश होल ब्रॅकेटचा काय राहणार आहे स्क्वेअर राहणार आहे. ओके ठीक आहे आता हे झालं इथपर्यंत मला मिळालं इलेक्ट्रिक फोर्स मला मिळाला पण डायरेक्शन बी सांगावं लागेल. मग इथं काय राहणार आहे आर नॉटची कॅप राहणार आहे. बट काय येणार आहे सर ते इलेक्ट्रिक फोर्स इज इक्वल टू 1 क्यू नॉट अपॉन
4 पाय ॲप्सिलॉन नॉट बाळांनो. त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ 0 to L लॅम्बडा लिनियर चार्ज डेन्सिटी स्मॉल एलिमेंट लेंथ अपॉन काय राहणार आहे आर मायनस आर डॅश होल ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू आर कॅप आहे. आर कॅप काय येणार आहे तुमचं आर कॅप जे आर नॉट कॅप आहे. आर नॉट कॅपची व्हॅल्यू काय येणार आहे आर नॉट कॅपची जी व्हॅल्यू येणार आहे तुमची काय येणार आहे इथं आर मायनस आर डॅश कॅप. मग इथं आर कॅप जर सॉल्व करायचं असेल आर नॉट कॅप जर सॉल्व करायचं असेल तर काय असणार आहे डायरेक्शन अपॉन मॅग्निट्यूड. कशाचं त्याचं मॅग्निट्यूड. ठीक आहे. ही व्हॅल्यू पुट करा तिथं. फोर्स इज इक्वल टू क्यू नॉट बाय 4 पाय ॲप्सिलॉन नॉट. 4 पाय ॲप्सिलॉन नॉट इंटू काय राहणार आहे तुमचं इंटिग्रेशन ऑफ 0 to L डेट डॉट लिनियर चार्ज डेन्सिटी इंटू डी एल अपॉन काय राहणार आहे आर मायनस आर डॅश होल ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू काय राहणार आहे तुमचं होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आपण डायरेक्ट कंबाईनली सॉल्व बरं ठेवतो इथं व्हॅल्यू. ठीक आहे. ह्याची व्हॅल्यू काय आहे आर नॉट डायरेक्शन ऑफ आर नॉट म्हणजे डायरेक्शनची व्हॅल्यू ठेवा परत मॅग्निट्यूडची व्हॅल्यू ठेवा. हे काय आहे डायरेक्शन आर मायनस आर डॅशची डायरेक्शन. ठीक आहे. अपॉन बेसला काय आहे तुमचं बेसला काय आलेलं आहे आर मायनस मॅग्निट्यूड ऑफ आर डॅश. ठीक आहे. त्याला जर सॉल्व केलं व्यवस्थित लिहिलं तर काय येणार आहे क्यू नॉट बाय 4 पाय ॲप्सिलॉन नॉट इंटिग्रल ऑफ 0 to L लॅम्बडा डॉट डी एल अपॉन काय राहणार आहे तुमचं मॅग्निट्यूड ऑफ आर मायनस आर नॉटचा क्यूब इंटू डायरेक्शन काय राहणार आहे आर मायनस आर डॅश डायरेक्शन. ही तुमची व्हॅल्यू येणार आहे कशाची हा तुमचा इलेक्ट्रिक फोर्स येणार आहे. कशामुळं लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशनमुळे. हे बी सेम आहे हे इथं बी तुम्हाला इथून सेमच येतं. ठीक आहे. हे झालं लिनियर चार्ज डेन्सिटी कशामुळं. बरं ठीक आहे हे झालं इथं. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट आली तुमची की इथं लॅम्बडा जी काय लिनियर लॅम्बडा फेअर इथं वरती लिहितो फेअर तुमचा लॅम्बडा काय लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे. ठीक आहे. लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन आली का व्हॅल्यू याची ओके. ठीक आहे. लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन त्यानंतर तुमचं लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन आलं. त्यानंतर तुमचा इलेक्ट्रिक फोर्स जो आहे ना डेल्टा फेअर आर जो तुमचा आर नॉट काय तुमचा आर नॉट जो आहे ना आर नॉटला काय म्हणतात इथं पोझिशन वेक्टर ऑफ लेंथ ऑफ एलिमेंट डीएल. पोझिशन वेक्टर इट इज अ पोझिशन वेक्टर ऑफ लेंथ ऑफ एलिमेंटल एरिया किती होता तुमचा डीएल होता. एलिमेंट डीएल सोबत जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आहे एलिमेंट डीएल आणि विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन कोणाच्या रिस्पेक्टमध्ये विथ रिस्पेक्ट टू ओरिजिनच्या रिस्पेक्टमध्ये. क्लिअर आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचं आर नॉटची व्हॅल्यू काय आर मायनस आर डॅश आहे. ठीक आहे. आर मायनस आर डॅश आहे आणि आर तुमचा स्मॉल आर जो आहे आर इज द पोझिशन वेक्टर ऑफ कोणाचा पोझिशन वेक्टर ऑफ तुमचा चार्ज. आर जे आहे पोझिशन वेक्टर ऑफ चार्ज क्यू नॉट विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन कोणाच्या रिस्पेक्टमध्ये विथ रिस्पेक्ट टू ओरिजिनच्या रिस्पेक्टमध्ये. क्लिअर आहे. हे झालं तुमचं इथं प्रो झालं तुमचं काय लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन. कशासाठी तुम्ही फोर्स पण फाइंड केलाय की एखाद्या ठिकाणी लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन जर असेल तर तिथं तुमचा इलेक्ट्रिक फोर्स काय येणार आहे तो फोर्स तुमचा असा येणार आहे. क्लिअर आहे. ठीक आहे.